वाघजी, खान महापौर असला म्हणून बिघडलं काय? तुमच्या पक्षातही खान आहेत की बरेचसे? सर्वप्रथम एक लक्षात घ्या की महाराष्ट्र, विशेषतः मुंबई ही नररत्नांची खाण आहे. हो, त्याच्यामुळे ही आम्हाला उकिरड्यावर टाकलेली घाण हवीच कशाला, हा इकडे प्रश्न आहे. 9 ऑक्टोबर 2012ला मुंबईमध्ये रझा अकादमीने एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये असलेल्या एका खानाने एका स्मारकाची, आपल्या सर्वांना अतिशय जवळ असलेल्या स्मारकावर लत्ता प्रहार केला आणि त्याचा अपमान केला. त्यावेळी 2012ला महाराष्ट्रामध्ये सत्ता कोणाची होती? महाराष्ट्राचा गृहमंत्री कोण होता? आपल्या सर्वांच्या नशिबाने 2014ला सत्ता परिवर्तन झालं. आदरणीय देवेंद्रजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अशा प्रकारची जी उकिरड्यावरची घाण आहे त्यांना आपण लांब ठेवण्यात यशस्वी झालो. त्यामुळे मुंबईकरांना हा 2012 साली जी घटना झालेली आहे ती घटना पुन्हा आठवण करून देणं हे मला वाटतं मुंबईच्या भाजपच्या अध्यक्षांचं कामच होतं आणि अमित साटम यांनी ते अतिशय यशस्वीपणे करून दाखवलं. अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाची जी भूमिका मांडली आहे ती भाजपची अधिकृत भूमिका आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रहितासाठी झटणारा, या देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबईसाठी झटणारा असा मराठी माणूस आम्ही मुंबईच्या महापौरपदी बसवू, अशी त्यांची घोषणा जी आहे ती सत्यात उतरल्याशिवाय राहणार.